साल होतं 1997 आणि प्रकरण घडलं होतं पेपर फुटी. ओडिशामध्ये पेपर फुटला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ABVP या पेपर फुटी विरोधात आंदोलन करायचं ठरवलं. भर दुपारी सुमारे 1500 विद्यार्थी भुवनेश्वर येथील सचिवालयासमोर जमले आणि ओडिशा सरकार विरोधात आंदोलन सुरू झालं. पण तुम्हाला अचंबित करणारं वाक्य तर खरं पुढंच आहे. या आंदोलनाचं नेतृत्व कोण करत होतं माहितीये? धर्मेंद्र प्रधान. 29 वर्षांपूर्वी पेपर फुटी प्रकरणी प्रधानांनी आंदोलन केलं आणि यावर्षी घडलेल्या पेपर फुटी विरोधात झालेल्या आंदोलनानं त्यांना घरी बसवलं. पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. 1997 साली केलेल्या आंदोलनानं प्रधानांची हाडं मोडली आणि 2026 मध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानं प्रधानांची खुर्ची मोडली. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. काही राष्ट्रीय वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 1997 मध्ये ओडिशात झालेल्या पेपर फुटी प्रकरणाविरोधात आवाज उठवणारा नेता म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी आपली ओळख बनवली आणि आज 29 वर्षांनी घडलेल्या पेपर फुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांनी उठवलेल्या आवाजामुळे देशाचे शिक्षण मंत्री असलेल्या प्रधानांना आपली खुर्ची सोडावी लागली. वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे विद्यार्थी दशेत असलेल्या धर्मेंद्र प्रधानांनी ओडिशात घडलेल्या पेपर फुटी विरोधात आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि त्या पेपर फुटीनं धर्मेंद्र प्रधान नावाचा नेता जन्माला आला. त्यावेळी ते ABVPचे राष्ट्रीय सचिव होते. त्यावेळी त्यांचे सहकारी राहिलेल्या प्रशांत राऊत यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ABVPनं भुवनेश्वर येथील सचिवालयासमोर ओडिशा सरकार विरोधात आंदोलन केलं होतं. आंदोलनातील मुद्दा एकच होता, पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांचं भविष्य. आंदोलन शांततेत सुरू होतं, पण पोलिसांनी अचानक कारवाई केली आणि आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. आम्ही सर्वजण खूप घाबरलो होतो. धर्मेंद्र प्रधान यांना तर बेदम मारहाण झाली. या मारहाणीत त्यांची हाडंही मोडली. इतकंच नव्हे तर त्यानंतर झालेल्या कॅम्पस निवडणुकीत प्रधान यांचा विजय निश्चित असताना तेव्हाच्या जनता दलाच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. ते आज केवळ नशिबानं जिवंत आहेत. 1997च्या त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांची भूमिका काय होती? पेपर फुटी हा गुन्हा आहे. या पेपर फुटीला सरकार जबाबदार आहे. या प्रकरणी रस्त्यावर उतरून विरोध करावा लागेल. काहीही झालं तरी झुकणार नाही, मोडेन पण वाकणार नाही. आंदोलन झालं, आंदोलकांवर लाठीचार्ज झाला, प्रधानांनी हाडंही मोडून घेतली. या सगळ्याचा परिणाम काय झाला तर त्या पेपर फुटी प्रकरणानं धर्मेंद्र प्रधान नावाचा नेता जन्माला घातला आणि आता एकेकाळचा आंदोलनकर्ता पुढे राज्यकर्ता बनल्यानं त्यांच्यातला आंदोलनकर्ता केव्हाच मेला. 1997 मध्ये ABVPचा राष्ट्रीय सचिव राहिलेल्या या आंदोलकानं पुढील 24 वर्षांमध्ये ओडिशात BJPचं नेटवर्क उभं केलं आणि 2024 मध्ये बिजू जनता दलाचा गेली 24 वर्षांपासून राहिलेला बालेकिल्ला म्हणजेच ओडिशा भाजपला जिंकून दिला. या कामगिरीमुळे ABVPचा हा कार्यकर्ता पुढे BJPचा नेता बनला. नंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री झाला, नंतर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री झाला आणि 2021 मध्ये शिक्षण मंत्री झाला. 1997 ते 2026 या काळात एवढं सगळं बदललं, पण एक गोष्ट बदलली नाही आणि ती म्हणजे पेपर फुटी. 1997 मध्ये ही पेपर फुटी मुद्दा होता आणि आज 29 वर्षे उलटली तरी देशात 2026 मध्ये तोच मुद्दा चर्चेत आहे. पेपर फुटी. बदललं काय तर फक्त खुर्चीवर बसलेले नेते. धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थी दशेत असताना ज्या पेपर फुटी संदर्भात स्वतःहून आंदोलन केलं, शिक्षण मंत्री झाल्यावर मात्र आज त्याच पेपर फुटीकडे आणि त्या प्रकरणी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं. विद्यार्थ्यांनी न्याय मागितला तर सरकारनं त्यांच्यावर लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला, पॅलेट गनचा वापर केला. तरीही कॉकरोच जनता पार्टीची झुरळं अशी काही दटून राहिली की त्यांनी प्रधानांची खुर्चीच मोडली.
या आंदोलनकर्त्यांची मागणी तरी काय होती? तीच जी प्रधानांनी 1997ला आंदोलन करताना केली होती. पेपर फुटी प्रकरणी जबाबदार व्यक्तींना दोषी ठरवून त्यांच्या विरोधात कारवाई करा. पण 1997चे आंदोलनकर्ते धर्मेंद्र प्रधान आता शिक्षण मंत्री बनले होते. त्यामुळे त्यांच्यातील आंदोलनकर्ता केव्हाच मरून गेला होता. आता त्यांच्यात उरला होता तो केवळ शासनकर्ता, राज्यकर्ता. गेली 36 दिवसांमध्ये काय केलं या शिक्षण मंत्र्यांनी? पहिले 2 आठवडे चौकशी सुरू आहे असं सांगितलं. नंतर पुढचे 2 आठवडे विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं म्हटलं आणि मग थेट लाठीचार्जच झाला. 100हून अधिक विद्यार्थी जखमी झाले, त्यातले काही जण हॉस्पिटलमध्ये गेले. 1997 मध्ये धर्मेंद्र प्रधानांनी ज्या लाठीला विरोध केला, आज 2026 मध्ये त्याच लाठ्या काठ्या विद्यार्थ्यांना खाव्या लागल्या. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जला विरोध करणं ही एक शिक्षण मंत्री म्हणून त्यांची जबाबदारी नव्हती का? शेवटी काय झालं? दुर्लक्षाचा आरोप वाढला, दबाव वाढला आणि धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. आणि विरोधाभास पण बघा ना, जेव्हा ते झुरळ होते तेव्हा त्यांना सिस्टीमनं दाबण्याचा प्रयत्न केला. आज ते सिस्टीम बनले पण त्यांना झुरळांनीच दाबलं. थोडक्यात काय तर 1997 मध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फुटीवरून हाडं मोडून घेतली. आज 2026 मध्ये याच पेपर फुटीवरून त्यांना खुर्ची सोडावी लागली. 29 वर्षांनी एक सर्कल पूर्ण झालं. पण एक प्रश्न अद्याप कायमच आहे आणि तो म्हणजे नेता बदलला पण पेपर फुटी काही थांबली नाही. कारण इतिहास विसरला की तो रिपीट होतो. ते म्हणतात ना, हिस्ट्री रिपीट्स. CJP म्हणतीये ही तर पहिली विकेट पडली. मग आता पुढली विकेट कुणाची? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.